आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राइब करायला विसरू नका। आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि कर्जत तहसील प्रशासनाच्या वतीने आज कर्जतच्या रॉयल गार्डन हॉल येथे मोफत शासकीय दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून एकाच छताखाली वेगवेगळ्या प्रकारचे शासकीय दाखले मिळणार असल्याने आज सकाळपासून या शिबिरात नागरिक तसेच विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी करीत आपल्या विविध शासकीय दाखल्यांसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज सादर केले आहेत। या शिबिरात विविध उत्पन्नाचे दाखले, जात प्रमाणपत्र, डोमिसाइल सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र तसेच विविध शासकीय योजनांच्या संदर्भातील माहिती तसेच विविध कागदपत्रांची दुरुस्ती अशा अनेक आवश्यक दाखल्यांचे वाटप करण्यात येत आहे। या शिबिरामध्ये दाखले घेणाऱ्यांसाठी स्वतंत्र काउंटरची सुविधा, मार्गदर्शन करणारे स्वयंसेवक, तांत्रिक अडचणी सोडवणारी टीम आणि आवश्यक दस्तऐवज स्कॅन करून ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सोय करण्यात आली आहे। दरम्यान 10वी आणि 12वीचे निकाल लागल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना उत्पन्न प्रमाणपत्र, डोमिसाइल सर्टिफिकेट, जात प्रमाणपत्र अशा विविध शासकीय दाखल्यांची आवश्यकता भासते। त्यांना दाखल्यांसाठी विविध कार्यालयात चक्रा न मारता सर्व सेवा एका छताखाली मिळाव्यात या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले असल्याचे नगरसेवक संकेत बासे यांनी बोलताना सांगितले। सन्माननीय आमदार महेंद्र थोरवे साहेब यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून आणि कर्जत तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा हा शासकीय दाखले वाटपाचा शिबिर आमदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही इथे करत आहोत। प्रामुख्याने 10वी आणि 12वीचे रिझल्ट लागल्यानंतर मुलांमध्ये उत्पन्नाचे दाखले असतील, अनेक डोमेशियल सर्टिफिकेट असतील, अशा अनेक दाखल्यांची आवश्यकता नवीन ॲडमिशन घेण्यासाठी मुलांना भासत असते आणि हे दाखले आमदार साहेबांच्या माध्यमातून एका छताखाली मिळावे म्हणून आज रॉयल गार्डन येथे आमदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये आज आम्ही या शिबिराचं आयोजन केलेलं आहे। अतिशय चांगला प्रतिसाद कर्जतमधील युवकांचा, युवतींचा आज या शिबिराला मिळत आहे। सन्माननीय या कर्जतचे तहसीलदार धनंजय जाधव साहेब यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन झालं आणि सर्व तहसीलची टीम असेल, आमची फाउंडेशनचे सर्व टीम असेल यांच्या माध्यमातून दाखले वाटपाचं आणि दाखल्याच्या संदर्भात लागणारे फॉर्म असतील, त्याचे डॉक्युमेंट असतील, या भरून घेण्याचं काम आमच्या सर्व या टीमच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे। चांगल्या प्रकारचा प्रतिसाद युवकांच्या माध्यमातून मिळत आहे। आमदार साहेबांच्या माध्यमातून असे उपक्रम आम्ही नेहमीच राबवत असतो आणि असेच लोकोपयोगी जे उपक्रम आहेत हे येत्या काळामध्ये सुद्धा आम्ही राबवत राहू। दरम्यान आजचा कार्यक्रम अनेकांसाठी फायदेशीर ठरत असून अनेकांनी उत्पन्न प्रमाणपत्र, डोमिसाइल प्रमाणपत्र, शासकीय योजनांसंदर्भातील माहिती, दुरुस्ती अशा विविध कामांसाठी आपले अर्ज दाखल केले असून हे शिबिर दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू असणार असून अधिकाधिक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन शहर अध्यक्ष अभिषेक सुर्वे यांनी केले। आज आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि कर्जत तहसील प्रशासनाच्या वतीनं आज हा सुंदरसा उपक्रम येथे दाखले वाटप शिबिराचा कार्यक्रम येथे संपन्न होत आहे। आत्तापर्यंत जवळपास साधारणतः 1 वाजेपर्यंत जवळपास 250 ते 300 अर्ज प्राप्त झाले असून विविध उत्पन्नाचे दाखले, शासकीय योजनांच्या संदर्भातली माहिती, डोमिसाइल सर्टिफिकेट म्हणा किंवा इतर दुरुस्ती म्हणा, या सगळ्या गोष्टींच्या दाखल्यासंदर्भात अर्ज प्राप्त झालेपासून काही दाखले संध्याकाळपर्यंत त्यांना सुपूर्द त्यांच्याकडे केले जाणार आहे आणि काही दाखल्यांची प्रोसेस पूर्ण करून व्हेरिफिकेशन करून ते दाखले त्यांना 2 ते 3 दिवसात त्यांच्याकडे सुपूर्द केले जातील। अजूनही 4 वाजेपर्यंत वेळेचा अवधी आहे। मी जास्तीत जास्त आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हे आवाहन करू इच्छितो की 4 वाजेपर्यंत जास्तीत जास्त संख्येने या योजनेचा, या शिबिराचा लाभ घ्यावा, जेणेकरून प्रवेश प्रक्रिया घेत असताना आणि अन्य योजनांचा लाभ घेत असताना आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा होईल। मी मनपूर्वक कर्जत तहसील प्रशासनाचे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आभार मानतो। त्यांच्या सहकार्यानेच आणि त्यांच्या पुढाकाराने खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम संपन्न होत आहे आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून होत असलेले काम समाजापर्यंत पोहोचवावे आणि समाजासाठी जास्तीत जास्त त्याचा उपयोग व्हावा या हेतूने सुद्धा आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन काम करत आहे। त्याबद्दल सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद आणि पुन्हा एकदा मी आवाहन करतो जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून लोकांनी, नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा अशी विनंती आहे। दरम्यान या शिबिराच्या माध्यमातून आपली कामे सहजासहजी मार्गी लागत असल्यामुळे नागरिकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत आमदार महेंद्र थोरवे आणि त्यांच्या फाउंडेशनचे आभार मानले आहेत।